आणि या सामन्यात देविदास भगत यांचा संघ जर जिंकला तर जो मॅन ऑफ द मॅच असेल त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते देविदास भगत यांच्याकडून. वेल प्लेड जाऊया. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय तुमच्या परिसरातील एक गोड आवाज आमच्या समूहात जोडले गेले. गतवर्षी मी पाहिलं होतं, ओमकार तेरडे होते, प्रसाद सवारे होते, महेश धुलेंना सुद्धा मी पाहिलं, परंतु यावेळी मात्र मानकिवलीचा एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल चव्हाण आणि स्कोररच्या भूमिकेत ओमकार तेरडे. थँक्यू सो मच संदीप बोराडे सर. तुषार जमदारेसाठी देखील कॅश प्राइज देतोय. विकेट हॅट्रिक साठी तुषार जमदारे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. तुषार जमदारेकडूनच 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि देवदासजी भगत यांनी जर षटकार हॅट्रिक ठोकली तर राजा भुटाणे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच देवदासजी भगत म्हटले तर आणि चौकार हॅट्रिक ठोकली तरी गेम ऑन प्लेस प्ले. पहिलाच बॉल इथून मात्र डीपीएसयू पवित्र घेतला होता. बॅकआउट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये इथून मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता. दरम्यान चेंडूला उचलून फेक करते, दरम्यान धाव मिळते सिंगल. एका धाब्याने इथून मात्र संघाचा व स्वतःचं खातं ओपन होतं. एकदम इक्वली गेली स्कोर कार्ड वरती. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज राजेशजी फुटाणे यांच्याकडून देवदास भगत यांच्यासाठी. नक्कीच देवदास भगत म्हटले तर ज्यावेळेस करवई संघ करतो तेव्हा देखील त्यांच्याकडून ते स्वतःच त्या संघामध्ये खेळतात, परंतु त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज मॅन ऑफ द मॅच साठी दिलं जातं. आणि आता देखील साठी 200 रुपये आणि मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपये असं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी सज्ज झालेत. समोर संकनायक आपण पाहू शकतो तुषारला वरती मार्क वरती हावेकडे हा करून सज्ज होतो राईट ओव्हर द विकेट. यावेळेस देखील डिफेन्सिव्ह पवित्र घेतला होता, दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. मागे विचार केला तर एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता अभिजित यांना जे पुरस्कार त्या टीमच्या शिवजित 11च्या. नक्कीच त्यांच्या मुलाच्या नावाने मला वाटतं हा संघ असावा, कारण अभिजित आणि शिवजित असे समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. गोरदा सज्ज होईल तुषार. यावेळेस मात्र खूप चांगल्या रीत्या जेलला टिपला गेला. शॉर्ट दरम्यानच्या क्षेत्रामध्ये इथून मात्र फिल्डर उपस्थित होत्या आणि देवदास भगत त्यांचा इथून मात्र गोल्डन टचचा शिकार ठरतात, कारण कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाही. इथून विचार केला तर फक्त डीपीएसयू पवित्र घेतला होता, फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं आणि पूर्णपणे मी म्हणजे जाळं रचलं होतं ते म्हणजे गोलंदाज तुषारच्या माध्यमातून देवदास भगत साठी. आणि त्या त्या जाळेमध्ये इथून मात्र अडकवण्याचं काम केलं गेलं देवदास भगत यांना. लागणारा पहिला धक्का टीम क्रिशा 11ला. पुढे जात असताना 3 धावा स्कोर कार्ड वरती. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ओमकार तेरडे आमच्या सोबत जॉईंट आहेत. खूप चांगलं समालोचन त्यांचं ऐकायला मिळालं सकाळच्या सत्रामध्ये. आणि आता मात्र
भूमिका बजावतात ऑलराऊंडर परफॉर्मन्स यावेळी देखील चांगला फटका पाहायला मिळतोय फिल्डर उपस्थित आहेत योगेश होते तिथे दरम्यान धाव मिळाली सिंगल पूर्णपणे मी म्हणेन ना इथून मात्र रोख लावण्याचं काम केलं गेलं षटक क्रमांक इथून मात्र पहिलं संपुष्टात झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल धाव पोहोचते फलकावरती 4 धावा दोन फलंदाज मध्ये खेळ करतात जीवन आणि ऋती कशी जोडी पाहायला मिळते समीर भगत वरती यावेळेस जबाबदारी दिली खूप चांगलं षटक राहिलं पहिलं इथून विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केला एका गड्याला देखील बाद केलं गोलंदाज समीर यावेळेस कशी कामगिरी करते हे देखील पाहायचं समोर फलंदाज असेल ऋती दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकता दत्ता कडवसर अर्थातच डीके सर आणि पांडे सर हे दोन ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात दत्ता कडवसर फ्रॉम इनगाव खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे मॅच पंचाच्या भूमिकेत त्यांना आपण पाहू शकता त्यानंतर स्कोअर लाईक अंपायर पांडे सर गोलंदाज सज्ज होता बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट समीर पहिलाच बॉल हाफ ट्रॅक होता ऑन साइडला पुल केलाय आणि पुल ठरतोय का सक्सेसफुल बॉलला सरळ पाठवून दिलाय संघर्षाचा चक्कर नाद करत असताना बॉल सीमा पार षटकार चेंडूवरती इथून विचार केला तर गोलंदाजाचं स्वागत केलं समीरचं आणि षटकार वसूल केला 6 धावा इकडल्या आणि टीमची टोटल पोहोचली 10 धावावरती अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय क्रिकेटचा क्लास दाखवत असताना इनफिल्डला भेटून बॉल डीप मध्ये जातोय 3 फील्डर चेंडूच्या मागे पाठ मोऱ्या अखेर बॉल लावण्यामध्ये यश आलं दरम्यान धावा मिळाली त्या 2 पहिले चेंडूवरती ताकद दाखवत असताना पुन्हा ऋतिकच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेला षटकार आला त्यानंतर या चेंडूचा विचार केला तर खूप चांगला स्ट्रोक दाखवला होता क्रिकेटचा क्लास दाखवत असताना 2 धावा इथून मात्र एकवटल्या गेल्या डीप मध्ये खूप चांगली फिल्डिंग दाखवली मी म्हणेन तुषार होते तिथे आणि इथून विचार केला तर 2 धावाच्या साथीने टीमची टोटल फलकावरती 12 धावा स्कोर कार्ड वरती यावेळेस स्पायडरच्या आतमध्ये घडले काय इथून विचार केला तर हिट विकेट झाला नक्कीच खूप चांगला खेळ दाखवत होता ऋतिक मैदानाच्या आतमध्ये परंतु इथून विचार केला तर नियंत्रण नव्हतं स्वतःच्या बॅट वरती आणि अजून एक धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम क्रिशा 11 ला ऋतिक बॅक टू पॅव्हिलियन नक्कीच थोडेसे नाराज असतील न्यू बॉस्टन मैदानाच्या दाखल होतोय नेट नंबर 4 वरती सुनील मैदानाच्या दाखल होतोय डावखुराचा फलंदाज 40+ चे खेळाडू आहेत अनुभवाची शिदोरिया आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर यंग टॅलेंट समित भगत आपल्याला पाहायला मिळतो पूर्णपणे इथून विचार केला तर मैदानाचा पाठपुरावा घेत असताना आपण पाहू शकता सुनील यांना डावखुराचा फलंदाज मैदानाच्या खेळ करण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज समीर भगत यावेळेस स्कोरची मार्क होती राईट आर्म ओव्हर द विकेट ना पहिला बॉल ऑन ड्राइव्हला इथून मात्र ऑन साइडला वळवलाय डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत
लॉंगलेच्या क्षेत्रामध्ये चेंडू फीड झाला. दरम्यान 2 धाबा इथून मात्र इक्वेटल्या जातील आणि या 2 धाबीच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 14 धाबा स्कोअर मध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 4 धाबा खर्च केले होते. तो म्हणजे स्वतः संघनायक तुषारनं आणि या षटकाचा विचार केला तर समीर आपल्याला पाहायला मिळतात आणि 10 धाबा खर्च करतात. षटकातील काही चेंडूचे काही शिल्लक असेल. डावखुराचा फलंदाज आपण पाहू शकतो सुनीलला चांगली कामगिरी करत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धाबा वसूल करतोय. सज्ज बैल यावेळेस अँगल चेंज केला. राऊंड द विकेटने आले होते. डान्सिंग डाऊन द विकेट केल्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रयत्न फसतोय आणि तिथे मात्र एक धाव एकवटली जाईल. एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना 15 धाबा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होती फलंदाज जीवनकडे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 1 टू गो. गुरुदास समीज बघत इथून विचार केला तर 11 धाबा खर्च केल्यात. शेवटच्या चेंडूवरती इथून मात्र मोठा स्ट्रोक जर आला तर महागडी गोलंदाजी असेल गुरुदास समीरची. समोर फलंदाज आपण पाहू शकता जीवनला खेळण्यासाठी सज्ज असेल. षटकातील शेवटच्या चेंडूचा काही शिल्लक आहे. स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. समीर आपण स्पीडअप करा प्लीज. गुरुदास दरम्यान सज्ज होईल. बॉल ट्रॅक वरती राईट अप राऊंड द विकेट ना यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु लाईन खूप चांगली होती आणि ती लाईन रीड करता आली नाही. यावना स्ट्राईक असलेला फलंदाज जीवनला षटक क्रमांक दुसरा इथून मात्र संपुष्टात आला. पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 धाबा खर्च केले होते तुषारने आणि या षटकाचा विचार केला तर 11 धाबा खर्च केले ते म्हणजे गोलंदाज समीरनं आणि टीमची टोटल जाऊन होते फलकावरती 15 धाबा. यस डिझाईन गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा स्वतः संघनायक आपण पाहू शकता तुषार. यावेळेस गोलंदाजी मार्क मध्ये तुषार जमदारे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्या होत्या आणि इथून मात्र आत्मविश्वास दुणावला असेल तो म्हणजे तुषारचा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आले. कशा प्रकारची कामगिरी करतील हे देखील आपल्याला पाहायचं. समोर गोलंदाज डावकर हाताचा सुनीलला आपण पाहू शकता. नेट नंबर 4 वरती दाखल झाला. पुढे मग खेळण्याचा प्रयत्न करतो. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रयत्न फसला आणि फलंदाजीतून परतावा लागला. सुनील बॅक टू पाहिलं. कॅच प्राइज असेल राजा पोटाने यांच्याकडून. यावेळेस चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रयत्न फसतोय. नक्कीच इथून विचार केला तर बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल ते फक्त बारक्यासाठी हे देखील याची देखील नोंद घ्यायची. राजा पोटाने यांच्याकडून नंतर 3000 रुपयाचा देखील कॅश प्राइज आहे सुशील गडगे यांच्याकडून बारक्यासाठी. यावेळी देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न पोहोचतोय. सर एकदा दुसरा चेंडू जाईल डॉट. नक्कीच इथून विचार केला तर 4000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि ते कॅश प्राइज फटकावण्याच्या नादात इथून मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय की काय असा देखील प्रश्न इथून मात्र निर्माण झाला. 2 चेंडू सलग डॉट पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज बीट
यावेळेस पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर बिघडवलं जात आहे ते म्हणजे बारक्याच आणि इथून विचार केला तर या ओव्हर मध्ये दुसरा धक्का लागत असताना आणि टोटल विचार केला तर 4 फलंदाज इथून मात्र बाद होत असताना चौथा बॉल जाईल इथून डॉट प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं संगीत इथून मात्र डीजे निलेशच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करतो कारण दुपारच्या सत्रामध्ये खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. जाऊया मॅचच्या दिशेने. हॅलो 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 जाऊया मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विशाल ऑन साइडला पिकिंग करायचा प्रयत्न वारंवार इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलग 5वा चेंडूत मात्र डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाज तुषारचा जो संघ नाही का आणि 6व्या चेंडूत मात्र डॉट जाईल का या षटक या स्पर्धेतील अर्धशतक तर पाहायला मिळालं गौरव मात्रेच्या नावावरती परंतु मेडल ओव्हर देखील मात्र पाहायला मिळेल का. ओव्हर द विकेटने हा बॉल इथून विचार केला तर 6वा चेंडू जाईल डॉट आणि या स्पर्धेतील पहिला मेडल ओव्हर यावेळेस फेकत असताना तुषार जमदारे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या ओव्हर मध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 गटांना बाद करत असताना मेडल ओव्हर तुषार जमदारेच्या नावावरती. षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आणि तुषारसाठी एक कॅश प्राइज झाला. नक्कीच शिवशक्ती 11 चे पॅकर्स आमचे अनंतशेठ शिंगटे यांच्याकडून या मेडल ओव्हर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. आणि अभिजित यांच्याकडून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले. जे या संघाचे या पुरस्कर्ते आहेत अभिजित यांच्याकडनं तुषारसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले मॅडम ओव्हर साठी. आणि अनंतशेठ शिंगटे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. नक्कीच इथून विचार केला तर शिवशक्ती 11 चे पॅकर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एटीएम ऑन होत असताना कारण खूप चांगलं जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहू शकता अनंतशेठ शिंगटे यांच्या माध्यमातून नेहमीच कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस विचार केला तर तुषारसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलाय. मनाच्या मोठ्यापणाने त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार. 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र पटकावला गेलाय तुषारच्या माध्यमातून. नक्कीच अनंतशेठ शिंगटे म्हटलं तर बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव. यांच्या माध्यमातून भव्य दिव्य रॅली आपण पाहिली. नक्कीच ज्यावेळेस स्पर्धा झाली होती स्वर्गीय कालीशेठ चषक आणि स्वर्गीय मोहनशेठ चषक त्यावेळेस मात्र भव्य मिरवणूक बैलांची आपण पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून बैलजोडी फिरवण्यात आली होती. त्या दिवशी मात्र पूर्णपणे संधी मिळाली होती बैलगाडा मालकांना इथून मात्र शर्यत खेळण्याची. तर बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस सांगी कोट्यातील 4थं वैदिक पहिल्या षटक करण्यासाठी प्रसाद यावेळेस गोलंदाजी मार्ग वरती
जे मात्र खरवे गावचे चांगले समालोचक आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे घाम गाळावं लागतं हे देखील त्यांना पाहायला लागेल. यावेळेस 2 फेडे आले होते, मोठी चेस होती, परंतु त्यांना बेदून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. जे सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नखाने अफजल खानाचा कोतडा पाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत वारंवार वाजवलं जातं माध्यमातून. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आला. चौकाराच्या मदतीने टीमचे डॉक्टर पुढे जात असताना 19 धावा स्कोर कार्ड वरती. राऊंड विकेट यावेळेस हा बॉल मात्र पाठवून दिलाय काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फलंदाजाने आणि बॉल नगर काढले सीमारेषा. 50चा इशारा, 7 धावा षटकार. खेळ करणं हे किती सोपं आणि किती कठीण असतं. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती सरळ बॅट घेऊन काढला, चौकार आला आणि आता मात्र ताकद दाखवत असताना षटकार आला. आमचे विलास वाघे देखील त्याच्या चेहऱ्यावरती मुस्कुराट आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतात. 10 धावा आल्या आणि 10 धावेच्या 2 बरोबर 10 धावा आल्या आणि 10 धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 25 धावा स्कोर कार्ड वरती. या चौथ्या ओव्हर मध्ये मात्र भरपूर समाचार घेतला जातो. इनिंग नंबर 3 वरती जो बास्पन आला होता मैदानाच्या आतमध्ये जीवन, तो मात्र आता जबाबदारीने खेळ करत असताना 2 चेंडूवरती त्यांनी 10 धावा वसूल केल्या आणि इथून विचार केला तर टीमची टोटल फलकावरती 25 धावा. यावेळी देखील खोदू काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या बॉलरमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु एक धाव रोखू शकला नाही. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळेस दोन्ही बॅट्समन एकाच एंडवरती. अपघात होईल का? आणि यस, विकेट सॅक्रिफाइस केली आहे इथून. नॉस्टॅल्जियाच्या बलदाला इथून मात्र परतावा लागेल. आता मात्र सुटकेचा मोका निश्वास सोडला असे मेमने प्रसाद सवारे ना, कारण वारंवार त्याच्या प्रति इथून मात्र हल्ला चढवला गेला होता, परंतु यावेळेस विचार केला तर दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होतोय. तर मॅच लगेच स्टार्ट करा, स्पीड अप करा. तर यावेळेस टॉप गिअर वरती फलंदाजी करतोय जीवनला. आपण पाहू शकता 3 चेंडूवरती त्यांनी 2 चेंडू 2 मोठे केले. त्यानंतर एकदा एकवटली गेली. गोलंदाज पुन्हा सज्ज होता वर विकेट. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न सररेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केला. विरोधीच्या क्षेत्रामध्ये स्वतः पुरस्कृत केलाय संघ आणि अभिजित यावेळेस तयार होता आणि स्वतःच्या संघासाठी 3 धावा त्यांनी वाचवल्या, 4 धावा वाचवल्या. गोलंदाज दरम्यान पुन्हा सज्ज होईल. यावेळी देखील शॉर्ट थांबण्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. नक्कीच कमबॅक करत असताना 2 चेंडू इथून विचार करत असताना डॉट फेकतो. षटकातील शेवटचा चेंडू जर शिल्लक असेल. हॅलो संतोषजी जमदरे साहेब, आपण या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय.
यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बीच मध्ये फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा आहेत मात्र भरधाव वेगाने कंप्लीट होतील. आणि या 2 धावेच्या साथीने टीम टिकटवर पुढे जात असताना 28 धावा स्कोर कार्ड वरती. तर नेक्स्ट मॅच तुषार 11 आणि नीलसागर 11 दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं. संतोषजी जमदार साहेब आपण या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं. या आपण व्यासपीठावरती संतोषजी जमदारे लगेच व्यासपीठावरती यायचं. तर खरबईचे ग्रामस्थ मंडळ किंवा ज्येष्ठ नागरिक कोणी असतील तर तुम्ही लगेच या व्यासपीठावरती. स्पर्धा आपली आणि आपल्याला यायचं व्यासपीठावरती. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचंच मनापासून हार्दिक आभार आणि सहर्ष मनपूर्वक स्वागत. तुषार 11 आणि नीलसागर 11 या दोन्ही टीमचे कॅप्टनने लगेच रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये इथून मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल आणि गेम लगेच चालू करा म्हणतो त्यांना ताकीद द्यायची आहे. खूप उशीर करतात. अजून 3 सामने आपल्याला इथून खेळवायचे आहेत म्हणतो त्यांना ताकीद द्या. यावेळी स्टार्टिंग एंडवरती खेळ करण्यासाठी यावेळेस फलंदाज सज्ज होता. बाबू ऑन स्ट्राइक. राऊंड द विकेट हाफ ट्रॅकर बॉल होता. फक्त दिशा दिली डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने तुम्हाला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. उमेश होते चेंडूवर उचलते व्यक्ती दरम्यान धाव मिळाली सिंगल. एकापेक्षा जास्त काही नसणार. एकदम एकवटली गेली आणि एका धावेच्या साथीने टीमच्या टोटलला 29 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकता. स्लॉगरचा षटक आणि सुनीलला यावेळेस पाचारण केलं गोलंदाजी मार्क वरती. राऊंड द विकेट हा बॉल बिगिन करण्याचा प्रयत्न. फटका फसला की काय वाईट स्लॉगरच्या क्षेत्रामध्ये स्वतः संघ नाही आणि 1 वर विकेट डाऊन. लागणार अजून एक मोठा धक्का टीम क्रिशा 11 ला. फलंदाज बॉल वरती संघ क्रिशा 11 पाहायला मिळतो. देवदास भगत यांचा संघ आहे. तुम्ही विचार केला तर देवदास भगत लवकर बाद झाले होते आणि संघ पूर्णपणे अडचणीत सापडला होता. यावेळेस देखील राऊंड साइडला करण्याचा प्रयत्न पोहोचतोय. चेंडू जाईल डॉट. दिनेश वाघ आपण कुठे असेल तर लगेच रिपोर्टिंग करा. व्यासपीठाकडे यायचंय दिनेश. आपण यायचं व्यासपीठावरती. 2 चेंडू तिकडे शिल्लक असेल या षटकातील आणि या पूर्वार्धामध्ये. गोलंदाज रायटर राऊंड द विकेट तयार होता. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. गावकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एका स्टॅपवरती चेंडूला गॅदर करते दरम्यान एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी इथून मात्र चित्त्याचे चपळाई नाही 2 धावा पूर्ण करत असताना परंतु बाबूला आपण पाहू शकता. नक्कीच खेळाडू कक्षामधून देखील टाळ्यांचा गजर पाहायला मिळतो आणि या 2 धावा इथून मात्र एकवटल्या गेल्या. 2 धावेच्या साथीने टीमची टोटल फलकावरती 32. दिनेश वाघ आपण या व्यासपीठावरती. राऊंड द विकेट यावेळी देखील सफल होऊन करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न कुठेतरी पोहोचतोय. चेंडू जाईल डॉट. शेवट देखील गोड गेला गोलंदाज सुनीलनं आणि इथून विचार केला तर 32 धावा 5 ओव्हर मध्ये बनवल्या गेल्या. द्वितीय सत्रामध्ये 33 धावांचं इथून मात्र आव्हान असेल. दिनेश वाघ आपण कुठे असेल तर या लगेच व्यासपीठावरती. दिनेश वाघ आपण जर आला नाही तर 2 धावांची पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. इनिंग्स ब्रेक मध्ये इथून मात्र टॉस केला जाईल.
माफक लक्ष असेल ते म्हणजे शिवजी 11 टीमच्या पुढे आणि तिथे धावा कशा प्रकारे चेस होतील की डिपेंड होतील हे तुम्हाला ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो तुमचे साथी समालोचक संदीपजी बोराडे सर. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस कडे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. तुषार 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट नीलसागर 11 असा नाणेफेकीचा कौल असेल. नाणेफेकीचा कौल केला जाईल दोन ताकदवर टीम मध्ये. संतोषजी जमदरे साहेब आपण यावं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन टीम आपण पाहू शकता. एका बाजूला विचार केला तर नीलसागर 11 निखिल शेट्टीची टीम असेल. दुसऱ्या बाजूला तुषार 11 टीम दिनेशची टीम असेल. नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर नाणेफेकीचा कौल इथून जिंकला दिनेश वाघ ना तुषार 11 टीम ना. आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर डिसिजन फील्डिंग करायच्या. इथून मात्र समोर एक ताकदवर संघ आहे. नीलसागर 11 टीम पाहायला मिळते. नक्कीच निखिल शेंडे असेल. तर या संघ पुढे खेळ करण्यासाठी कोणत्या प्रकारची रणनीती अशी मात्र आखली गेली आहे का? केले रणनीती चांगली ते समजायला केलं ग्राउंडवर. तर थँक्यू सो मच. हे होते दिनेश. तदनंतर आता निखिल आपल्या सोबत जॉईंट आहे. टॉस गमवला इथून फलंदाजी करताय आणि तदनंतर दिनेशच्या समोर इथून मात्र फलंदाजी करायची. नक्कीच गोलंदाजीचा तोफखाना जाणला जातो दिनेश यांना आणि त्यांच्या समोर इथून मात्र फलंदाजी करायची. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धावा इथून मात्र पुरेशा असतील का? कारण समोर दिनेश वाघ सारखा एक विस्फोटक खेळाडू आहे ज्याला मात्र मनीष कोलेकर अर्थातच पांड्या ज्याची खेळाची स्टाईल आपण पाहिली असेल. रिव्हर्सचे फटके खेळतो, स्विचिट खेळतो, त्यानंतर मागे देखील चांगला खेळतो. तसाच फलंदाज दिनेश वाघला आपण पाहता. त्यांच्या समोर 60 ते 65 धावा इथून मात्र अनुकूल असतील का? असतील. आपले बॉलर तेवढे मजबूत आहेत. थँक्यू सो मच. निखिल देखील आपल्या सोबत होते आणि दोन ताकदवर टीम मध्ये लढाई आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र एक खूप चांगली मॅच आपल्याला पाहताना मिळेल. गो टू कमेंट्री बॉक्स. क्रिशा 11 आणि शिवजीत 11 बी ग्रुप मधला आपण लॉस पाहतोय. हा पहिला सामना बी ग्रुपचा आपल्या भेटीस आलेला आहे. परंतु इथे पाहायला गेलं तर क्रिशा 11 फलंदाजी साकारताना एक माफक आव्हान त्यांच्या माध्यमातून सध्या समोर आहे. शिवजीत 11 संघासाठी गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज बाबू आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी स्वरूपातील धावाले एका धावेच्या मदतीने मात्र धावपळकाचा श्री गणेशा केला जातोय. या ठिकाणी पाहायला गेल्यानंतर नक्कीच एक चांगली रणनीती. मगाचा सामना पाहिला, त्याच्या अगोदरचा सामना पाहिला, गौरव म्हात्रेची स्फोटक फलंदाजी पाहिली. तर दुसरीकडे आपण पाहिलं होतं तुषारचं मेडन शटर. परंतु गतवर्षी मैदान गाजवलं होतं या दोन मित्रांनी. कारण म्हणायला गेलं तर कोणालाही इथे गावात कोणाला काही माहित नसेल, परंतु गौरव म्हात्रे असेल आणि तुषार जर असेल ना, कुठे जायचं असेल, काय करायचं असेल, तर एकमेकांना बरोबर माहित असतं. पूरक आहे दोघे एकमेकांसाठी. इथे फटका आलाय, सावध पावित्र्याचा फटका आपण पाहतोय या क्षणी. पूरक म्हणण्याचं कारण गेल्या वर्षी हे दोनही खेळाडू, दोनही मित्र एकमेकांच्या समोर झुंज देत होते. एकाच ग्रुप मध्ये आले होते, आपल्या विजयासाठी पछाडत होते, परंतु दोघेही मात्र मला वाटते बाहेर गेले गतवर्षी. परंतु आज मात्र दोन ग्रुप मधून खेळताना दिसत आहेत. नशीब काय सांगेल माहित नाही, परंतु इथे मात्र राईट अँड राऊंड द विकेट. सुंदर गोलंदाजी ब्लॉकर केला होता, परंतु हा ब्लॉकर लेफ्ट ऑन ब्लॉकर पाहायला मिळाला होता, ज्याच्यावरती मात्र कोणताही इशारा पंच झाला नाही. अपील तंत्राचा नक्की वापर केला, परंतु अपील तंत्राने मात्र तटस्थची भूमिका घेतली पंचांच्या माध्यमातून. सुंदर चेंडू आलाय. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष मॅडे अर्थात महेश डुले यांचं या ठिकाणी आगमन होते. विनंती असेल महेश डुले, आपण मंचावरती यायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. राईट अँड राऊंड द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी उत्तम आहे, ब्लॉक केले जात आहे, परंतु वारंवार या ठिकाणी आता मात्र फलंदाजाची चुकी महागात ठरली आहे. इथे मात्र विकेट क्रमांक 1 बॅक टू पवेलियन पाहायला मिळते.
बाबूच्या गोलंदाजीच्या मात्र खरोखर करिश्मा पाहायला मिळालाय. जर बाकीचे चारही गोलंदाज मैदानात असे उत्पन्न झाले तर मी तर म्हणेल क्रिशा 11 ला विजयापासून कोण वंचित ठेवू शकत नाही. परंतु तितक्याच ताकदीचा शिवजीत 11 पाहायला मिळतंय. पाहूया काय करताय. दोघांसाठी विजय महत्वाचा असेल. परंतु या सामन्यादरम्यान पहिलं षटक संपलंय. 2 धावा एका विकेटचं नुकसान धावफलकावरती पाहायला मिळतंय. डीजे एकविरीचं साक्षात आपल्या हृदयातून ज्यांनी नाव कोरलं ते अमोल जाधव, ब्लाइंड सिंगर, ज्याने आपल्या लेखणीतून साकारलं सुद्धा आणि ते सत्यात गायनात उतरवलं सुद्धा, ते अमोल जाधव ब्लाइंड सिंगर पाहायला मिळतात. सध्या दोन्ही लहरी चांगल्या आहेत. महेश डुलेंचं आगमन होतं या पण मॅडी. त्याच्यानंतर जाऊया या मॅच कडे. या ठिकाणी मात्र पहिला झटका बसला अभिजितच्या स्वरूपात. 3-4 चेंडूचा सामना करत संघासाठी एक धाव कमवले आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी तुषार जमदरे सध्या मैदानात आहेत. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज समीर भगत. सांगे कोट्यातलं दुसरं षटक. जीवन आयुष्याचं दुसरं नाव सध्या मैदानावरती गोलंदाजी करताना दिसणार. संघाला जर तारायचं असेल तर मात्र जीवन धावा रोखाव्या लागतील. परंतु समीर भगत सारखं तगडं आव्हान स्ट्रायकर एंडवर. सुंदर फटका, परंतु इथे समीरला धोका निर्माण झाला होता. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल पाहायला मिळालं कारण तितकं ताकदीचं क्षेत्ररक्षण घडलं नाहीये. कारण आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती आपलं क्षेत्ररक्षण घडवणं तितकं सोपं नसतं. परंतु इथे एकेरी धाव आली. या एका धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा धावफलकावरती येत आहेत. 7 चेंडूंचा तरार संपलाय. सेन्सिबल क्रिकेट. हा फटका आलाय तुषार जमदरेच्या फलीमधून. 1 बाउन्स चौकार ऑन साइड रीजन आणि इथे मात्र या चौकाराने आता सामन्याची हवा काढायला सुरुवात केली आहे. डीजे लढाई मात्र उरली नाही. ते सध्या तर मी म्हणाला शिवजी दिलवण्या संघासाठी. सुंदर फटका आलाय. उंची गाठली परंतु उंची गाले क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे तुषार जमदरे यांना जीवदान. झटका बसत होता. झटका क्रमांक 2 होता परंतु तुषार जमदरेला दिला जाणारा जीवदान इथे मात्र शिवजीत क्रिशा 11 तुम्हाला बॅकफुट वरती टाकताय. कारण इथे खऱ्या अर्थाने तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. पहिल्या इनिंगचा जर तुम्ही विचार करायला गेला तर धावा फार कमतरतेत आल्या आणि त्यातही जर मात्र या ठिकाणी शिवजीत 11 संघाने हा विजय साकारला आणि बऱ्याचशा अंशाने बॅकफुट वरती जाल पॉइंट रीजन मध्ये. कारण या ठिकाणी मात्र ही फटकेबाजी चौपेर आहे परंतु त्या चौपेर फटकेबाजीला एक वेगळं बल. गोलंदाज मात्र जीवाचा आकांत करतोय. जीवन हा सुंदर फटका आला. या क्षणी आपण पाहतोय ऑनसाइड रीजनला केलून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात. उचलणार फेक करणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे एकाच धावेवरती रोखलाय. थेंबे थेंबे तळेसाचे आता पाहायला मिळत आहे. कारण हे सुद्धा शिवजीत 11 संघाला नक्की माहित आहे सध्या काय करायचंय. टॉस जिंकून मात्र एक बाजी त्यांनी पणाला लावली होती. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी जैसे आणि अशा परिस्थितीत क्षेत्ररक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि तिथे मात्र थोडंसं नाणं उजवं ठरलंय. राइट अप राउंड द विकेट. सुंदर फटका आलाय परंतु अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल.
स्ट्रोक पाहिजे तितका नव्हता या चेंडूवरती पाहायला गेलं तर, आणि इथे मात्र एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय 11 या आकड्यावरती. जरा स्पीड अप घ्या सामन्याला. हा फटका खेळला जात या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे फुटबॉल चा क्रिकेट मैदानात आपल्याला पाहायला मिळाला, परंतु फुटबॉल केला, क्रिकेट केला, परंतु मैदानात मात्र धावा वाचवल्यात हे महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी 2 धावा संघासाठी वाचवल्या क्षेत्ररक्षकाने. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 13 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल तत्पूर्वी जाऊया आमच्या डीजे मास्टर कडे. पुनश्च बाबू पाहायला मिळतोय. ज्या बाबूने मात्र पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळला. अवघ्या 2 धावा खर्च करत एका विकेटचं नुकसान त्यांनी घडवलंय. खेळपट्टीचा विचार करायला गेला तर पाटा पिच ज्याला म्हटली जाते ना, ती पाटा पिच सध्या मैदानावरती आहे. उत्तम मी तर म्हणेल एक चांगलं आयोजन आणि त्याच्या बाबतीत एक चांगली खेळपट्टी. इथे पंच आमच्याकडे वळतायत. पायीच्या स्वरूपात आलेला हा चौकार आणि इथे वाईड म्हणजे पहा म्हटलं जात आहे ना की इथे चुकांवर चुका झाल्या. कारण कसं आहे, आमदनी अटनी खर्चा रुपया भाई. कारण इथे कमाई झालीच नाही, परंतु खर्च मात्र आमापे गोलंदाजाकडून. फटका केला जातोय. या क्षणी पात्र ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे 2 धावा येत आहेत. पॉइंट कडे फटका केलायचा होता खरं म्हणायला गेलं तर फलंदाज समीर आला, परंतु या 2 धावा आल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक 20 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. सुंदर गोलंदाजी, कमबॅक बार चांगला पाहायला मिळाला. इथे मात्र हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. स्पेस पाहायला मिळाला. सध्या चेंडूवरती गती होती इतकी की ज्या गतीमध्ये मात्र व्हेरिएशन आलं. कारण अगोदरच्या चेंडूचा विचार करायला गेला तर तिथे सेम पद्धतीचे दोन्ही चेंडू फेकले गेले, ज्याचा समाचार मात्र समीरने घेतला. हा सुंदर फटका आगे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात की चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे मात्र झटका बसतोय. समीरच्या पारीचा अंत. विकेट नंबर 2 बॅक टू पवेलियन. डीजे
एकीकडे पाहायला गेला तर समीर भगतच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. मोठा झटका आहे तो संघासाठी, कारण मी म्हटलं तर 2 षटकांमध्ये या सामन्याला कलाटणी द्यायची ती मात्र शिवजी इलेव्हन या संघाला, परंतु तसं घडलं नाहीये. आणि तिथे क्रिश्चियन इलेव्हन संघ वारंवार दाखवून देतोय की आमच्या गोलंदाजीची जादू अजूनही मैदानात कायम आहे. हा फटका आहे, उंची गाठले, उंची गाली क्षेत्ररक्षक तैनात आणि इथं मात्र फलंदाज क्रमांक 3 बॅक टू पवेलियन, तिसरा हादरा यावेळी पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी चालू झाले. आता मात्र क्रिश्चियन इलेव्हन संघाचे डीजे शिवजी इलेव्हन इतकी दावेदारी मजबूत होती, तुमची गोलंदाजी मैदानावरती चालली करे, परंतु असं बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं होतं आतापर्यंत आमच्यापासून सुद्धा की या धावा 2 षटकांमध्ये मात्र पूर्णत्वाला नेतील. यस, इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आमचे अंपायर तितके तज्ञ आहेत, निरीक्षणात्मक कामगिरी दिसते, कोणताही निर्णय हा क्विकली ते घेत नाहीत, परंतु इथे मात्र विचारपूर्वक निर्णय वाईटचा. हा फटका आलाय, बरोबर या क्षणी प्रयत्न केला आणि ही सुद्धा 4थी विकेट. अफलातून कामगिरी आहे. या क्षणी पाहायला गेला तर विजयाच्या उंबरठ्यावरती असणारा शिवजी इलेव्हन शिवजी इलेव्हन संघात 3 षटकांचा वाजवे केले संपला. धावफलक मात्र जाऊन पोहोचला अद्याप 21 या आकड्यावरती. 33 धावा संख्येचं टार्गेट आहे. 12 चेंडू इथे मात्र 1 रन आले. एका रनच्या मदतीने 3 षटकांचा वाजवे केले संपलाय. धावफलक 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा संख्येची गरज आहे. जाणार होतो आपण 4थ्या षटकाकडे, तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर चांगलं मंत्रमुक्त करतायत तमाम प्रेक्षकांना त्यांच्याकडे. कारण पंचांना सांगून काही अर्थ नसतो, वेळ वाचवणं तुमच्याकडे आहे. कारण पंच जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित नाही तोपर्यंत इशारा करणारच नाही. या ठिकाणी क्रिश्चियन इलेव्हन वर्सेस शिवजी इलेव्हन यांच्यात फार मोठी तगडी लढत पाहायला मिळते. तगडी का म्हटलं, कारण सध्या मी म्हणेल ही मॅच लो स्कोरिंग वरती होती, परंतु तिला क्रिश्चियन इलेव्हन संघाने रफ अँड टफ बनवलाय. गोलंदाजीचा जादुई करिश्मा सध्या त्यांच्या माध्यमातून मैदानात पाहायला आहे.
थोड्याशा अंशी बाबूने मात्र गोलंदाजी करत या सामन्याला एक वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला पहिल्याच षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक त्याने हाताळला उत्तम कामगिरी परंतु या क्षणी पाहायला गेला तर सांघिक कोट्यात चौथा षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रशांत इथे चांगली गोलंदाजी परंतु इथे मात्र एक धाव कंप्लीट सध्या देवीदास भगत चुकी करताना दिसून आले इथे मात्र धाव द्यायची नव्हती परंतु धाव कन्वर्ट झाली थोडं पंबल पाहायला मिळालं त्यांच्या बाजूने यष्टीरक्षकाची भूमिका फार मोलाची असते थोडी चुकी झाली परंतु पाहूया त्या चुकीला सावरताना दिसणार का सामना फार रोमांचकारी होतोय शांतता इतकी भयान पसरली की टाचणी टाकली तरी आवाज येणार इथे मात्र फलंदाज क्विक सर्व्हिस थोडस काही इंजेक्शन लावलं आमच्या समालोचनाच्या बाबतीत तर मात्र देवीदास भगत एक क्विक मध्ये आले अरे ऍक्शन पहा कशा प्रकारे फलंदाजाला फली सुद्धा टेकून दिली नाही इतक्या फास्ट मात्र यष्टीरक्षक झाला परंतु इथे झटका बसतोय झटका क्रमांक 5 डीजे बाबा परंतु आम्हाला लग्नाला गेल्यावरती जेवण मिळाले कारण हा सगळा प्रकार सध्या मैदानात आहे इतकी रफ अँड टफ मॅच ला बनवलाय काय मला असं वाटलं होतं की दुसऱ्या तिसऱ्या ओव्हर मध्ये मॅच संपायला पाहिजे होती परंतु घडलं वेगळं कारण अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट हाच क्रिकेट आपण सध्या मैदानावरती पाहतोय अनिश्चितता भरलेली सुनील सध्या स्ट्रायकर एंडवर अफलातून मॅचला मात्र काय बॅकअप मिळालाय क्रिशा 11 अफलातून मॅच खरोखर शिवजीत 11 सध्या सोप्या आव्हानापासून कठीण परिस्थितीकडे वाटचाल हा फटका आलाय कव्हरच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा रीजन कडे चेंडूवर ट्रॅव्हल केला एकच धाव आली हा संयमी क्रिकेट आहे कारण आयुष्यात मित्रांनो संयम गरजेचा आहे जितका संयम तुम्ही बाळगाल आयुष्यात पुढे जाल इथं क्रिकेटचं मैदान आहे तिथे एकच तंत्र ठेवायचं वेट अँड वॉच ते तत्व आहे समोरच्याला कधी कमी समजू नये हा प्रकार शिवजीतच्या बाबतीत झाला आता हा चेंडू वाईट ऑफ स्टिकच्या बाजूने अतिरिक्त फेकला गेलाय अजून एक करामत पाहायला मिळते आता मात्र या करामतीला काय पाहणार आहोत आपण कारण 3 चेंडू झाले अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत धावा जाऊन पोहोचल्या धावफलकावरती 25 या आकड्यावरती प्रेशर मित्रांनो हा चेंडू डॉट आलाय कारण खऱ्या अर्थाने सामना संपल्यानंतर सांगेल ही मॅच युटर्न कुठे झाली आहे कोणी जिंकू द्या कोणी हारू दे परंतु प्रेक्षकांना मॅच मध्ये मजा येते टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक वर्ग जोरदार आणखी एक करामत सटीक लाईनचा वापर आहे एकीकडे नक्कीच मी म्हणेल गोलंदाज फार चाणक्य निघालाय आणि त्याला खऱ्या अर्थाने गोलंदाजीला नाचवतोय तो मात्र देवीदास बागडे माफी असावी देवीदास भगत हा चेंडू वाईट आणखी एक करावत पाहायला मिळाली जिथे मात्र आता एकच चेंडू शिल्लक आहे तो गोलंदाज प्रशांतचा प्रशांतने 4 धावा खर्च केल्या त्यातही 2 वाईट आले 7 चेंडू 7 धावा संख्येची आवश्यकता आहे सामना कुठेही जाणार नाहीये हा फटका आलाय या फटक्यात काय होतंय ते पाहूया इथे 2 गाड्या एका ट्रॅक वरती आल्या
आणि इथे चौकार आलाय. ऍक्सिडेंट झालाय, परंतु इतका मोठा ऍक्सिडेंट आहे की आता क्रिशा 11च्या मेहनतीवरती पाणी फिरतंय. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. डीजे कारण क्रिकेट हा असा खेळ आहे मित्रांनो, 6 चेंडूंमध्ये कधी कधी एक धाव सुद्धा झालेली नाही आणि त्याच 6 चेंडूंमध्ये 46 धावा सुद्धा कुठताना आपण पाहिलेल्या आहे. पाहूया काय घडतंय. गोलंदाज दीपक, इथे मात्र अंदाज हुकलाय आणि आता मात्र सामन्याला मुकलाय असं मी म्हणेल. स्कोर लेवल इथे मात्र विजयी पताका राखले. या ठिकाणी चौथी पण घेत आहे का? 3च पाहिजे होत्या. बॅट्समन 1 शॉट होती का? ओके, पंचांचा इशारा तिथेच दिला वाटतं आणि इकडे मात्र 1 शॉट होते. असं 3 धावा झाल्या आणि इथे मात्र विजयी सलामी राखले शिवजित. परंतु कौतुक करेल क्रिशा 11च्या गोलंदाजांचा. मॅच मात्र लो स्कोरिंग होती, परंतु तिला शेवटपर्यंत रफ अँड टफ बनवलं होतं. वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच किताबाकडे जाऊया.